हाय सगळ्यांना. तर बघा आता शूट सगळं झालेलं आहे आणि मी आणि दाजी चाललोय जिंतीला. तर इथं ना सगळी आपली ऑल फॅमिली बसली. ऑल नाही बरं का, मी अर्धी इकडे तिकडे गेले तर, पण जेवढे आहेत ना तेवढे मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात अगोदर इकडं तुमचं दाजी येतं. तर मी बॅग पॅक केलेली आहे. चला निघायचं. प्रत्येक वेळेस तुम्ही चला चला म्हणतात, ह्यावेळेस मी चला चला म्हणते. कारण आहे ना, मला आणि दाजीला उद्या जायचं आहे वारीत, पायवारीत पंढरपूरला. दिंडीत म्हणतात. मागाशी पण मला ना व्हिडिओमध्ये ना नाही का जी डायलॉग होता त्याच्यात दिंडी म्हणायला सांगितलं होतं, मी वारी बोललेली. ती वारीची ती तोंडात पायवारी म्हणून असू द्या. तर आम्ही जाणार आहेत दिंडीत आणि आता जाऊन मला करायची आहे पॅकिंग, उद्याची सगळी तयारी. त्याच्यामुळे मी दाजीला चला चला म्हणते. हे का नाही तर प्रत्येक वेळेस कोण म्हणतं चला चला. हा तुझं कारभार आहे, चला चला हालत नाही. आणि इकडे बसलेत आपले साहिल दादा. काय नाव आहे रे यांचं? साहिलच आहे ना? मगाशी काय बोललात? सोहिल. आल्याला फसले, तुम्ही पण फसवलं. तरी यांचं भाव आहेत ना सेम यांच्यासारखं, थोडा सुद्धा फरक नाही. तुम्ही व्हिडिओ बघितलंच असते ना, आपणच्या व्हिडिओ मध्ये असतात बघा. तुमचा स्पेशल आहे हा, सोबत असतात आणि सेम थोडा सुद्धा फरक नाही. तो सकस जुळ भाव आहेत ना तुम्ही. हा, चेहरा पण सेम आहे, उंची, हाईट, बीट सगळं, हेअरस्टाईल हे सगळं सेम येतं. आणि इकडे या ताई आलेल्या बघा भेटायला आपल्याला. आणि इकडे बसलेत आप्पा. तर पिवळ्या, काय तुझं म्हणणं आहे बाबू? माकड बांधलंय तिथं शेपटाने बांधलंय बाई. होय, कुठे माकड? जाऊ पिवड्या मी. बाय बाय. का ग? ओळख सांगते थांब की आधी. हिला कशाच्या विचारात पडली तू? ती म्हणते मला येऊ द्या. ती काय म्हणते माहितीये का, प्रियांका म्हणली ना मला पण यायचंय. म्हणलं चल, म्हणली पोरगी म्हणलं आपण घेऊन जाऊ. ती म्हणते तुम्ही दुजापणा करतात, मी येते. मी येते म्हणली तर मला नको, मला पिवडी हाय लेकर आहेत. घेते की कुठल्या गावात कुठलं जेवण आणि किती किलोमीटरवर राहिलं समजा हिच्याकडे ती बघन. आणि प्रियंका काय करेल, लोक हटवीन इकडं सारा आपाची काम करतात ती. आणखी पैसे असे ढकलाय राहील, पाया पले ढकलाय. प्रियंका लोकांना ढकलशील का त्यांना ढकलता तू साईडला जाशील ग. होय ग, ढकलणार म्हणा की. कुठे गेली? तिथं उभं राहायचं पालखी पशी पंढरपूर. लोक लय मोठी मोठी ढकलायची, अंगावर कोणाला जाऊन द्यायच नाही. ते पालखीची अशी ढकलायची. का त्यांना ढकलायच्या ना तूच माग सरते. वाईन पेन घेऊन जा, समजा पंढरपूरची लोकसंख्या घेऊन आला तुम्ही वारीला. होय पूजा, तू काय कर माहितीये का, वाईन पेन घे. आणि किती लोक आले ना, तू जेरली म्हाताऱ्या माणसाचं, बारकी लेकर पण समजे. बारकी लेकर बी येतात. हा, ज्यांना नाद असतो ते येतात ना. काय तिला म्हणतो आज जेवण कर. अरे ते त्यांची ओळख मला पण माहिती नाही, त्यांचं नाव काय मी काय ओळख सांगू. तू जेवाय बसायला लागला या, ओळख सांग म्हणला तिकडे बसतो वय. तर चला असू द्या, आता थोडस यांच्याबरोबर बोलू आणि आपण पण निघू. हे आहेत कविता मॅडम. हा, तर मलाच नाव माहिती नाही, मला ओळख सांगतोय. 2016-17 मध्ये जी माझी वेब सिरीज चालू होती, शेणागावची वेडी कथा, त्या टायमिंगला मॅडमची सिस्टर हे दोघी पण होत्या, ह्यांची मुलगी पण होती. तर आम्ही पण आल्या रूम केली कलाकारांसाठी. त्या टायमिंगला आम्ही पथनाट्य पण केलंय. तसे समोर की शेतकऱ्याचं ते आंदोलन होतं त्या टायमिंगला, काळी कपड्यावर जाहीर निषेध. आणि त्या टायमिंगला त्यामध्ये ऍक्टिंग केली ही मॅडम, कविता मॅडम आणि कांचन मॅडम. एवढं सुंदर भारी ऍक्टिंग करतात. आपल्या पण एपिसोड मध्ये पांडूची आहे बघा, कांचन साठे म्हणून मॅडम. आणि त्यांची मुलगी पण बिट्टू पण, ती पण होती तिकडं. आणि एकदम सुंदर, खूप छान फॅमिली यांची, एकदम मायाळू. त्यांच्या घरी गेलं तर कुठं ठेवून कुठं नाही करतात ते अशी ती. तर आज कविता मॅडम पुण्यावरनं आल्या. 2-3 दिवस झाले मला म्हणतात की बेटा या. आणि तर मला काय जाणं होत नव्हतं. शेवटी वैतागून तीच आल्या इकडं, कारण मला बघितलं नाही तर कसं आज कळ असं मी का बोलत होतो. हा, त्यामुळं की येणं होत नाही मला, येत नाही एवढं सोडून. तर आज ती निखिल दादा आल्या, इकडे निखिल आहे.
ही कांचनसाठी त्यांचा मुलगा त्यांचा व्हिडिओ चालू मी गेलतो ना, मी ह्यांच्या घरी गेलतो का एक 5-7 वर्ष लय बारका होता एवढाच होता आणि नुकतंच लगीन होतो कोकणात त्यांच्या कोणाचं कोणा त्याचं नाही नाही पाहुण्या म्हणलं नुकतंच लगीन होतं लहान होता मला हुशार येतो आणि उंचीने झालं ते ओळखू पण मॅडम आल्या भारी वाटली मला शंभू सारखं वाढलाय प्रेमळ वाणी फक्त कोणाकडे साठे कुटुंबाकडनं शिकावं कारण प्रेम वगैरे मामा दिसतात का पण मला कांचन मॅडम काय आले नाही त्यांचं ऍक्च्युली थोडं प्रॉब्लेम झाला ऍक्सिडेंट झाला हातापाय लागले त्यांना बघायला जायचंय मला पण काय माहितीये वेळच भेटायला नाही बघितलं ना 3 जणांचा Patient जाणार आहे, patient. वेळ नाहीये Patient माझ्या जाणार. मुलीचं ऑपरेशन झाले तर वेळ ना आता एडिट करायचं आज जे आपलं झालंय ना त्याचं शूट झालेलं त्याचं आता एडिट करायचं उद्या स्क्रिप्ट लिहायची आता झालं समजा edit केलं. उद्या सकाळी हे सोडायचंय आजचं उद्या स्क्रिप्ट लिहायची उद्या सकाळ व्हिडिओ सोडायचा आहे हा मला स्क्रिप्ट लिहायची परवा दिवशी लगेच शूट लावायचं ती गुरुवारी सोडायचं एडिट ती करून ते चालूच आहे रेग्युलर आपलं अरे जास्त तू ताण घेऊ नको ऐक ना मॅडम शिक्षक आहेत हा शिकवते पुण्यात येते हा सांगितलं मगाशी सांगितलं त्यांनी हा. क्लासेस पण मी काय म्हणते या सेवेचं दोघांना पण लय वेळ म्हणजे ह्यांच्या मॅडमला म्हणजे सिस्टरला ते हॉस्पिटलला येते समाजसेवा तर ही पण मुकी बधीर लहान मुलं वगैरे ह्यांना समजायला एकत्र करून त्यांना तुला सांगतो पोषण आहार म्हण त्यांचं जीवन दळणवळण त्या गोष्टी समजा बघतात तेवढं पण सहकार्य करतात न स्वार्थ ठेवता कुठलंही काम केलेलं आयुष्यात येऊन तेवढंच करायचंय मग दुसरं काय तर एकमेकांना मदत तरी केली. चांगल्यांना कोणी पण अलीकडे ये म्हणाल हा, मग बरोबर आहे ना. प्रॉब्लेम आहे तिथं आपण उभं राहिलं पाहिजे हाय का नाही? बरोबर. संसार सगळ्यांनाच आहे मग आपण वेगळं काय करतोय आणि ह्यांच्या बरोबर ह्यांच्या मुलांना पण संस्कार लय पाहिजे म्हणजे माझा अनुभव सांगतो मी सरांची खूप सारे थँक्यू खूप छान वाटलं फॅमिली एकदम भारी आहे प्रथमच सगळ्यांना भेटली व्हिडिओ मधून कळतच होतं मंडळी सगळे आपल्यासारखीच आहेत नाही का सर्वसामान्य त्यामुळे छान वाटलं आजचा दिवस पण एकदम भारी गेला एकदम खतरनाक छान गेला सुंदर आणि दोघी भारी. बहिणी बहिणी अशा राहतात आहे हा. आपण कसं तिघ जण राहतोय हा. आपलं तर नाही असंच पाहिजे ना ह्याचं लय जबर आहे. हा असंच पाहिजे आम्ही कसं एकत्र राहतो समजा फॅमिली हा नाही मी खूप पहिल्यांदाच हो पाहिलं ना. म्हणजे कसं होतं काय काय भरपूर काय काय चालतं मागे चालतं बॅक बिचिंग चालते पण तुमच्याकडे तसं काहीच नाही तुमच्याकडे वाटत ना तुम्ही सगळे एकसारखे वाटते इकडे म्हणजे बहीण भाऊ दाजी पोरं सगळे एकत्र तसं ह्यांचं तर वहिनीचं लय जुळतं म्हणजे ही आता हे केली जुळतं साठी म्हणजे- काही करतात. अवघड आहे आपण त्यांच्यामध्ये पडत काही सगळेजण भारी आई आप्पा दाजी ताई सरांना खूप सारे आणि धन्यवाद मी एवढं आजपर्यंत कुठल्या मावशीला इज्जत कोण देतो एवढं मी बघितलं तेवढं निखिलकडनं बघितलं जेव्हा येतो माझी मावशीच मेले माझ्या मावशीसाठी असंच करेन माझ्या मावशीसाठी मी काही करू शकतोय माझ्या मावशीसाठी मी पुण्यावर आलो मावशी माझी लई लकी या मावशीचा शब्द कधी शिवणार नाही मी थोडं विचारात पडलो मावशी पण पैसा मिळतात नाही नाही मी नाही देत कुणाला काय तसं नसतंय आपा तसं नसतंय काही नाही कुणाला देत मी बाहेर देते पण घरात देत नाही माझ्या लेकराला सुद्धा मी जास्त देत नाही एकुलती एक आहे, पण लाडून नाही ठेवलं हा आता हे नाही करताय. अरे मी काय म्हणते भावड्या हे आपलं झालं खरं पण तू जास्त ताण घेऊ नको स्क्रिप्ट लिहायची एडिट करायचं काय थोडंसं काम आहे ना दाजींना पण देऊन टाक नाही हा नाही मला वाटतं स्क्रिप्ट द्यावी दाजींना तेच काहीतरी देऊन टाक काम प्रियंका म्हणते की कसं टेन्शन सांगा की हा सारखं चित्र आहे सारखं तिला म्हणलं बघ स्क्रिप्ट लिहायची उद्या हा अजून बोला ना माझ्यासोबत 4 दिवस झाले. टेन्शन गेलं कुठं कशाचं का असं तिला म्हणलं ना का आजकाल विचारला ना टेन्शन मध्ये गप्पांनी वयामध्ये आता रडवता का मला दोघी पण बसल्या तिकडे रडवता कॅटलॉग असतं त्यांच्याकडे फुल कॅटलॉग असतं कुणी काय बोलायचं कुणी काय बोलायचं सगळं ते आधी लिहून ठेवावं लागतं ना ते पहिल्यांदा पाहिजे कारभारी हे काय आव आधी कोणाची माझी तुमचे लोक पण edit करतात माझी मीच हा. माझी आहे माझी आहे तर चला असं द्या ह्या गप्पा अशाच चालणार आहेत आणि ह्या गप्पांमुळे जायला आम्हाला वेळ होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आता इथं स्टॉप करतो आणि इथं घराकड चला ठिकाणी काम केलं बाय बाय रूम मध्ये बसून